12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं पुण्यातलं भीमाशंकर मंदिर गेल्या 2.5 महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले, त्यामुळे सामान्यांना दर्शन घेता येत नाही। अशातच भाजपचे खासदार डॉक्टर निशिकांत दुबे यांच्यासाठी मात्र हे मंदिर खुलं करण्यात आल्यानं नवा वाद पेटलाय। डॉक्टर निशिकांत दुबे हे झारखंडच्या गोड्डा मतदारसंघातून खासदार आहेत। ते हेलिकॉप्टरने आज भीमाशंकरकडे आले होते, यावेळी विशेष परवानगी देऊन त्यांना मंदिरात दर्शन देण्यात आलंय। त्यामुळे राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुलं आणि सर्वसामान्यांसाठी बंद का, असा प्रश्न आता उपस्थित होतो। दोन भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं प्रवासाची परवानगी। एलपीजी घेऊन दोन्ही जहाज भारताच्या दिशेने। भारताला मोठा दिलासा। विरोधकांकडून गॅस तुटवड्यासंदर्भात जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्ला बोलता राज्यात घरगुती गॅसचा तुटवडा नाही, रांगा लावू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। घरगुती गॅस सिलेंडरची ब्लॅकने विक्री, माझाचं स्टिंग ऑपरेशन। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1400 रुपयांना सिलेंडरची विक्री, तर बीडमध्ये बनावट ओटीपीचा वापर। राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। कोल्हापूरच्या कापसी खोऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्याने झाडं कोसळली, घरांचंही नुकसान। तर साताऱ्याच्या जावलीमध्ये गारांचा पाऊस, गहू आणि ज्वारीला मोठा फटका। राष्ट्रीय महामार्गावरील वार्षिक टोल पास 1 एप्रिलपासून महागणार। वाहन चालकांना आता 3000 ऐवजी 3075 रुपये द्यावे लागणार। गायक रॅपर बादशाह बिश्नोई गँगच्या निशाण्यावर। फेसबुक पोस्ट करत डोक्यात गोळी मारण्याची धमकी। बादशाहच्या गाण्यांमुळे हरियाणाची संस्कृती बिघडत असल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।